हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि माझ्या किचनमध्ये सुद्धा. तर इथे तुम्ही रेडी झालेली डिश बघतच आहात. तर ही डिश कशापासून बनलेली आहे ते आपण बघूयात. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1.5 ग्लासच्या हिशोबाने पाणी घातलेलं आहे. पाण्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत, म्हणजे चवीपुरतं मीठ सुरुवातीलाच. तर इथे मी घेतलेली बारीक चिरलेला कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिली फ्लेक्स घेतलेला 1 चम्मच, हे 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अद्रक किसून घेतलेला आहे 1 चम्मच आणि कसुरी मेथी. तर आपण ही रेसिपी रव्यापासून बनवणार आहोत. तर इथे मी रवा घेतलेला आहे 1.5 वाटी. इथे पाणी गरम व्हायला आलेलं आहे, तर आपण जे इन्ग्रेडियंट्स घेतलेलं होतं ते त्याच्यामध्ये टाकूया. पुन्हा एकदा सांगते, चिली फ्लेक्स, बारीक कट केलेला हिरवी मिरची, कसुरी मेथी, कोथिंबीर, अजून अद्रक किसून घेतलेला होता 1 चम्मच. आता याला उकळी येईपर्यंत आपण वाट बघूयात आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे रवा, म्हणजे रवा ॲड करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये ना 2 चम्मच तेल टाकते, म्हणजेच रवा चिपकणार नाही आहे, खाली कढईला चिकटणार नाही आहे. उकळी यायला लागली की आपल्याला घालायचं याच्यामध्ये 2 चम्मच तेल. आता उकळी आलेलीच आहे, तर आपण याच्यामध्ये रवा ॲड करूयात. छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे. रवा बारीक किंवा जाड कोणताही चालेल, असं काही नाही आहे की असाच रवा पाहिजे किंवा काय. जो आपल्या घरामध्ये आहे तो चालेल. म्हणजेच हे साहित्य आपल्या घरामध्ये जे अवेलेबल होतं ना, त्याच्यापासूनच बनवलेला नाश्त्याचा पदार्थ आहे हा. किंवा एकाच टायमाला आपल्याकडे पाहुणे येतात, झटपट बनवायला काही नसतं, म्हणजे असं बाहेरून आणण्यापेक्षा कधीतरी हे ट्राय करा. आता मी एकजीव होईपर्यंत हलवून घेते हे सारण. आणि थोड्या वेळात म्हणजे हे एकजीव करून घेतलं तर याच्यामध्ये झाकण ठेवून द्यायचे आणि 5 ते 10 मिनिट वाट बघायची. मी ते गॅस बंद करून देणार आहे. इथे गॅस बंद केलेला आहे मी. चला तर मग 10 मिनिट झालेले आहेत, बघूयात आपण. रवा पूर्णपणे ड्राय झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता मी त्याला एका ताटामध्ये काढून घेते. आता हे सारण मी काढून घेतलेले आहे आणि छान असं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. खूप ड्राय झालेले आणि याचे वडे बनवता येणार नाही आहेत. म्हणजेच असं थोडेफार असं चिरा वगैरे जातात, कारण मी ट्राय करून बघितलेलं होतं. त्याच्यानंतर थोडंसं मी तेल टाकलेलं आहे त्याच्यातून कढईमधून काढलं बाहेर आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणि मळताना आपल्याला थोडंफार पाणी घ्यायचे, पाणी घेऊनच मळायचं आहे, कारण खूप ड्राय झालेला आहे रवा. मी इथे मळून घेते. जसं की आपण भाकरीला पीठ मळतो त्याच पद्धतीने मळायचं आहे, त्याला काही वेगळी प्रोसेस नाही आहे. आणि इथे आपण या पिठाचे सगळे, म्हणजेच या रव्याचे सगळे वडे बनवून घेऊयात. एवढ्या छोट्या आकाराचेच बनवायचे, जास्त मोठे बनवायचे नाही आहेत. मी गोल वडे बनवून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये एक छोटासा होल केलेला आहे बोटानेच.
मी ते सगळे वडे अशा प्रकारे बनवून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगायसाठी एक छानशी कमेंट करा. आणि पुढची रेसिपी तुम्हाला काय बघायची ते सुद्धा सांगू शकता. आता इथे मी सगळे वडे बनवून घेतलेले तयार केलेले आहेत. आता फटाफट तळून घेऊयात. इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे. तेल गरम झालेले आहे. आता एक एक करून आपण त्याच्यामध्ये वडे सोडून देऊयात. आणि मीडियम गॅसवर हे तळून घ्यायचे. अजिबात ते तेल म्हणजे असं सोक करत नाही आहेत. खूप ड्राय होतात. तेल अजिबात लागत नाही आहे त्याला. तुम्हाला रिझल्ट तर पुढे दिसणारच आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप अप्रतिम असे लागतात ते. आणि याला तुम्ही नारळाची चटणी म्हणजे हिरवी चटणी जी आपण बनवतो ती, किंवा टोमॅटो केचप, टोमॅटो सॉसेस जे काय असेल ना त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता. पर्सनली याच्यासाठी काही बनवायची गरज नसते. नारळाची जी हिरवी चटणी असते तीच याच्यासोबत छान लागते. उलट त्याच्यासोबतच हे खायचं असतं. असं याच्यासाठी स्पेशल काही बनवायची गरज नाही आहे. म्हणजेच हे कशासोबत खायचं असं काही प्रश्न पडत असेल तर नारळाची चटणी एकच नंबर. थोडेसे लालसर झालेले आहेत तर मी ते वडे काढून घेते. आणि अशा प्रकारे सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. इथं डिश आपली रेडी आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.